Okay. Join your hand and close your eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy foot of the God to give us more power and more energy for stability and development in our life. For that, we are chanting prayer. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Okay. माझ्या मागे म्हणायचंय. ठीक आहे. ज्ञानेश्वरी मधील पहिली ओवी घेऊयात आपण. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकळार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजे. Okay, Om Shanti. Okay, rub your hand and move around your face and open your eyes with fresh vision. ठीक आहे. आपण प्रार्थनेमध्ये ज्ञानेश्वरी मधली पहिली ओवी घेतली, म्हणजे मराठी भाषेमधील जो ग्रंथ आहे, आद्य ग्रंथ आपण म्हणतो, संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला, त्या ज्ञानेश्वरीच्या आपण प्रार्थने स्वरूपात पहिली ओवी म्हटलेली आहे आणि त्या ओवीने आज आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करतोय. ठीक आहे. तर आजचा आपला शब्द किंवा टॉपिक आहे शब्दसिद्धी. माहिती आहे कोणाला शब्दसिद्धी म्हणजे काय? ते बंद म्हणजे आता बंद केलं तरी चालेल. ठीक आहे. ओके, ठीक आहे, बरोबर येते. शब्दसिद्धी. आता शब्दसिद्धी पेपरमध्ये आपल्याला या टॉपिकवर प्रश्न दिसतो शब्दसिद्धी, तर तो आपण बघू. बरेच वेळा 1 ते 2 प्रश्न येतो. ठीक आहे काही आयडिया शब्दसिद्धी म्हणजे काय? वाचलं? यस. अजून काय? ठीक आहे, म्हणजे हवेत गोळी झाडायची, लागली तर लागली. ठीक आहे. तर शब्दसिद्धी म्हणजे मराठी भाषेमध्ये इतर भाषांतून आलेले शब्द, म्हणजे जसं फारसी, संस्कृत, म्हणजे तद्भव, तत्सम किंवा देशज शब्द किंवा मग इतर परकीय भाषेतून आलेले शब्द, त्यालाच आपण शब्दसिद्धी म्हणतो. म्हणजे शब्दसिद्धी म्हणजे शब्दांचा श्रीमंतीपणा. श्रीमंत म्हणजे एखादी भाषा किती श्रीमंत आहे किंवा किती रिच आहे, तर ते त्याच्या भाषेमध्ये असलेले शब्द याच्यावरून ठरत असते. ठीक आहे. तर त्यालाच आपण शब्दसिद्धी म्हणतो. तर आपण तो टॉपिक आज घेऊयात. दोनशे 5. सॉरी, 1 मिनिट. नाही, हे ठीक आहे. आता शब्दसिद्धी शिकतोय. शब्दसिद्धीच म्हणजे भाषेतील शब्द संपत्ती. काय? शब्द संपत्ती म्हणजे हे सोपा शब्द आहे, तुम्हाला आता जास्त क्लिअर होईल. ठीक आहे. शब्द संपत्ती. आता माणसाच्या मनातील भावना, विचार व्यक्त करण्यासाठी कुठल्याही भाषेचा वापर करत असतो आणि भाषा वापरत असताना तो विविध शब्दांच्या माध्यमातून आपल्या सेंटेन्स किंवा आपल्या वाक्याची म्हणजे वाक्याची रचना किंवा शब्दफेक करत असतो. ठीक आहे. काय आहे? बंद झालं. ओके. शब्द संपत्ती म्हणजे माणूस बोलत असताना, एखादी भाषा बोलत असताना ज्या शब्दांचा वापर करतो त्यालाच आपण शब्द संपत्ती म्हणतो. आता हे शब्द एखादी भाषा एखादी रिच होते, म्हणजे इव्हॉल्युशन भाषेचं कसं होतं, आधी एखादी स्थानिक भाषा असते, नंतर त्या लोकांचा इतर दुसऱ्या भाषिक लोकांशी संबंध येतो आणि त्या संबंधातून त्यांच्या शब्दांचे आदान प्रदान होते. म्हणजे जसं आपल्यावर सुरुवातीला 712 मध्ये एक मुस्लिम म्हणजे परकीय आक्रमण झालं. सुरुवातीला मुस्लिम आक्रमण. मुहम्मद बिन कासिम, हे लिहून घ्या, कदाचित तुम्हाला जीएस मध्ये येईल. मुहम्मद बिन कासिम 712 मध्ये याने सुरुवातीला भारतावर आक्रमण केलं आणि त्याच्यानंतर जवळपास 11व्या शतकामध्ये, 1100 मध्ये वगैरे, 11व्या शतकामध्ये, 11वे शतक म्हणजे हा जीएसचा पार्ट आहे बरं का, मराठीचा नाहीये. पण तुम्हाला सांगतो आपल्या भारतामध्ये कसं
इतर भाषांची आपल्या भारतीय भाषांशी इतर भाषांचा परकीय भाषांचा संबंध आला. तर 11व्या शतकामध्ये जो पृथ्वीराज चव्हाण होता म्हणजे मोहम्मद घुरी आपण म्हणतो, ज्याने सोमनाथाच्या मंदिरावर 17 स्वाऱ्या केल्या होत्या आणि प्रचंड सोनं लुटून नेलं होतं. म्हणजे हे जे लोक होते ना तिकडे तुर्कस्तान मधले किंवा अरब जे शासक होते ना, ते भारतावर आक्रमण याच्यासाठीच करायचे की त्यांना खूप सारी संपत्ती, खूप सारं सोनं मिळावं. म्हणजे त्यांची अशी काही अपेक्षा नव्हती की भारत लढाई करावी आणि इथल्या राजांना हरवावा आणि इथं आपण राज्य करावं, अशी काहीच अपेक्षा नव्हती. फक्त भारताला आपल्याला सोने की चिडिया असं म्हटलं जायचं ना, तर म्हणून ते संपत्ती लुटण्यासाठी येत होते. तर मोहम्मद बिन कासिम यांनी 712 मध्ये आक्रमण केलं. त्याच्यानंतर मोहम्मद घोरी, काय मोहम्मद घोरी याने जवळपास 11व्या शतकामध्ये भारतावर आक्रमण केलं आणि यांनी 17 वेळेस स्वाऱ्या केल्या होत्या. कुठं भारतावर किती? 17 वेळेस भारतावर आक्रमण केलं होतं. 17 वेळेस भारतावर स्वाऱ्या केल्या होत्या. आणि विशेष म्हणजे 17च्या 17 वेळेस त्यांनी ते मंदिर लुटून नेलं होतं. म्हणजे एवढा खतरनाक होता. आणि त्याला भारतामधल्या एकाच राजानंतर काउंटर केलं, तो म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण. आता पृथ्वीराज चव्हाण याच्याबद्दल जर जास्त जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला अक्षय कुमारचा एक मूवी बघावा लागेल, पृथ्वीराज चव्हाण. म्हणजे याची बायोग्राफी जी आहे हिस्ट्रीमध्ये, पृथ्वीराज चव्हाणचा रोल अक्षय कुमारने केलेला आहे आणि त्याच्यात पूर्ण दाखवलेलं आहे. ठीक आहे, पृथ्वीराज चव्हाण. ठीक आहे. तर हे असं आक्रमण झालं. त्याच्यानंतर आपल्याला माहितच आहे बाबरने आक्रमण केलं, हुमायूं. मग अशा प्रकारे नंतर पुढे मुघल सत्ता पण इस्टॅब्लिश झाली आणि मुघलांची मग भाषा कोणती होती मुघल शासन काळामध्ये? त्यांची बोली भाषा किंवा त्यांची मुघलांची भाषा कोणती? अरबी. काय? अरबी. तर त्या काळामध्ये काय झालं, नंतर जेव्हा आपल्या आधी काय प्राकृत संस्कृत जे असेल ती असेल, पण त्या भाषेमध्ये या लोकांची अरबी त्याच्यानंतर फारसी, त्याच्यानंतर तुर्कस्तान मधली तुर्की वगैरे ह्या भाषा मिक्स झाल्या आपल्या भाषेमध्ये आणि मग त्या भाषेतले पण शब्द आपल्या भाषेत दिसायला लागले. आता मागच्या वेळेस लिहिलं आहे, ठीक आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला जवळपास भाषा शिकवत असताना 3 भाषा सांगितले होते. जस्ट आता विषय निघतोय म्हणून डिस्कस करून घेऊ आपण, की एक म्हणजे राजभाषा, दुसरी म्हणजे राष्ट्रभाषा. लाईव्हला काही प्रॉब्लेम नाही, चाललंय व्यवस्थित. राष्ट्रभाषा आणि तिसरी म्हणजे संपर्क भाषा. आता तुम्ही जर भाषेचे विद्यार्थी असाल किंवा ग्रॅज्युएशन लेवलला तुम्ही भाषा लिटरेचर जर हा विषय चूज केला असेल तर तुम्हाला या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे तुम्ही इंग्लिश ऍज अ स्पेशल सब्जेक्ट म्हणून घेतला किंवा मराठी घेतला किंवा हिंदी जरी घेतलं तरी हा टॉपिक आपल्याला अभ्यासावा लागतोच. ठीक आहे, मी एम ए ला असताना याचा अभ्यास केलेला आहे कारण लिटरेचर माझं स्पेशल सब्जेक्ट होतं. ठीक आहे, हिंदी आणि इंग्लिश. तर राज्यभाषा आणि राष्ट्रभाषा. तर आता हे मी तुम्हाला व्यवस्थित कॉन्सेप्ट समजून सांगतो. तिन्ही भाषा वेगवेगळ्या आहेत. आता राजभाषा, तर राजभाषा काय असते की ज्या भाषेतून राज्यकारभार चालतो ती काय असते? राजभाषा असते. आता बघा, राजभाषा ही वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळी राजभाषा राहिलेली आहे. जेव्हा मुस्लिमांचं जे शासन होतं, म्हणजे जेव्हा पूर्ण देशावर मुघलांची जी सत्ता होती तेव्हा राज्यकारभार हा फारसी मधून चालत होता. मुस्लिमांची भाषा कुठली होती? फारसी. ठीक आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी पण नंतर राजभाषा कोश लिहून घेतला होता. त्यांच्या जे त्यांचे ते त्यांचं नाव माहित होतं मला, त्यांचे जे होते म्हणजे मंत्री वगैरे, त्यांच्या राज्य व्यवहार कोश लिहून घेतला होता. त्यांनी फारसी भाषेला मराठी हे पर्यायी शब्द त्यांच्याकडून लिहून घेतले होते. कारण शिवाजी महाराजांच्या पिरियडमध्ये काय झालं होतं की मुघलांची सत्ता जास्त स्ट्रॉंग होती. अशा वेळेस फारसी शब्द जास्त प्रचलित होते आणि त्या फारसी शब्दांना मराठी पर्यायी शब्द काय असतील हे राज्य व्यवहार कोश शिवाजी महाराजांनी लिहून घेतलं होतं. ते फारसी होतं. त्याच्यानंतर मुस्लिमांची सत्ता गेली, नंतर आपल्या देशात इंग्रजांची सत्ता आली. म्हणजे मध्ये मध्ये आपल्या स्थानिक राजे सुद्धा होते, तिथं आपली भाषा चालत असेल ऑब्विसली. मराठी शिवाजी महाराजांच्या काळात तर मराठीच चालत होती. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्रजी, जेव्हा
17व्या-18व्या शतकामध्ये इंग्रजांची सत्ता आली तेव्हा त्यांनी काय राजभाषा इंग्रजी केली. सगळं इंग्रजीमधून चालत होतं. नंतर जेव्हा इंग्रजांनी जवळपास आपल्याला 250 वर्ष राज्य केलं तेव्हा इंग्रजी राजभाषा होती. त्याच्यानंतर आता आपली हिंदी राजभाषा आहे. हिंदीमधून आपला आता सगळा दिल्लीमध्ये जो काही लोकसभेमध्ये सगळे कायदे वगैरे पास होतात हिंदी, आणि पर्यायी आपण इंग्रजी सुद्धा ऑप्शन ठेवलेला आहे. हिंदी आणि इंग्रजी आपली राजभाषा आहे. म्हणजे इंग्रजीमधून पण एखादं सर्क्युलर निघेल, परिपत्रक निघेल, आणि हिंदीमधून पण निघेल. पण हिंदीला जो आहे तो साऊथ इंडियन जे लोक आहेत त्यांचा हिंदीला काय आहे विरोध आहे, की हिंदी आम्हाला जर समजतच नाही तर तुम्ही आमच्यावर लादता का. ठीक आहे, आळस येतोय का? ग्राउंडला गेले होते सकाळी? ओके, ठीक आहे. तर हिंदी किंवा इंग्रजी, तर ह्या असे राजभाषा किंवा ज्या भाषेतून आपण काय राज्यकारभार चालतो त्याला आपण राजभाषा. म्हणजे हे तुमच्यासाठी महत्वाचं नाही पोलीस भरतीसाठी, पण एक तुम्हाला नॉलेज म्हणून असलं पाहिजे. त्याच्यानंतर राष्ट्रभाषा. आता राष्ट्रभाषा ही काय आहे माहितीये का, एक भावना आहे, एक म्हणजे काय एक प्रतीक आहे. काय म्हणजे जसं झेंडा वगैरे आपण राष्ट्राचं प्रतीक मानतो ना, राष्ट्रगीत मानतो, तसं राष्ट्रभाषा एखाद्या राष्ट्र याच्याशी इमोशन जोडलेले असतात. आता आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे आणि ही शक्यतो आपली स्वदेशीच भाषा असावी लागते. आता परकीय भाषा आपण राष्ट्रभाषा कशी काय मानू शकतो, कारण त्याच्यात आपले भावना जोडलेले आहेत, आपला त्याच्याशी इमोशन जोडलेले आहेत. राष्ट्रभाषा जसं आपण झेंड्याला मानतो तसं भाषेला मानतो, तसं आपलं राष्ट्रीय फुल असतं, राष्ट्रीय गीत असतं, एखादा राष्ट्रीय प्राणी असतं, तशी ही राष्ट्रभाषा असते आणि ती आपली स्वदेशी असते. मग आपली हिंदी आहे, मग एखाद्या देशाची इंग्रजी असेल, एखाद्या देशाची काय असेल फारशी असेल वगैरे. आणि नंतर पुढचं आहे संपर्क भाषा. संपर्क भाषा म्हणजे आपल्या संपर्कासाठी वापरली जाते ती भाषा. म्हणजे कसं संपर्क भाषा म्हणजे, समजा दोन वेगवेगळ्या भाषिक लोक आहेत, समजा मी मराठी बोलते आणि एखादा साऊथ इंडियन माणूस आहे तो तेलुगू बोलतोय, त्याला माझी मराठी कळत नाही, मला त्याची तेलुगू कळत नाही. मग अशा वेळेस मी काय करेन, हिंदीचा वापर करेल. काय करेल, हिंदीचा वापर करेल, किंवा तो पण हिंदीचा वापर करेल. हिंदीमधून आम्ही संपर्क करू. मग याला आपण काय बोलतोय, संपर्क भाषा. म्हणजे दोघांमध्ये समन्वय घडून येतोय, संपर्क घडून येतोय. म्हणजे दोघांची ती मातृभाषा नसताना जो संपर्क घडून येतोय त्याला आपण संपर्क भाषा म्हणू. किंवा संपर्क भाषा ही कोणतीही असू शकते. समजा मला हिंदी पण येते, मराठी पण येते, आणि समोरच्याला हिंदी येत नाही, मराठी येत नाही, त्याला तेलुगू कन्नड वगैरे येते, पण त्याला इंग्रजी येते आणि मला इंग्रजी येते, पण बाकीच्या भाषा येत नाही. अशा वेळेस इंग्रजी ॲज अ संपर्क भाषा, इंग्रजी म्हणजे संपर्क भाषा म्हणून आम्ही इंग्रजीचा पण वापर करू शकतो. ठीक आहे, मग अशा वेळेस जे संपर्क करण्यासाठी जी भाषा आपण वापरू शकतो, इथं फारशी पण, स्पेन, इटालियन, कोणती पण, स्पॅनिश वगैरे, रशियन वगैरे, कुठलीही भाषा आम्ही संपर्क भाषा म्हणून वापरू शकतो. याला आपण संपर्क भाषा म्हणतो, जस्ट संपर्कासाठी. त्याच्यानंतर पुढचं असतं बोली भाषा. आता बोली भाषा म्हणजे काय, तुमच्याकडून अपेक्षित आहे उत्तर येणं. बोली भाषा आपली रोजच्या जीवनातील बोलचालची जी भाषा असते तिला काय बोलतो आपण, बोली भाषा. म्हणजे आपली जरी भाषा तरी आपली बोली भाषा कशी आहे, थोडीशी गावाकडची भाषा, मग ती आपली काय झाली, बोली भाषा. म्हणजे शुद्ध मराठी पण आपण बोलत नाही, आणि प्रत्येकाला आपल्या ज्याच्या त्याच्या भाषेचा गर्व असावा. ठीक आहे, बोली भाषेचा सुद्धा. ठीक आहे, तर बोली भाषा म्हणजे रोजच्या जीवनात, रोजच्या डेली यूज, म्हणजे बोलचालची भाषा, रोज रोज आपण बोलत असणारी भाषा, रोज आपण घरात बोलत असणारी भाषा, घरात किंवा गावात असणारी भाषा. ठीक आहे, तर एवढं झालं. त्याच्यानंतर आपण आता कोर पार्टला सुरुवात करतोय, आपल्या मेन टॉपिकला. चालेल, इथपर्यंत समजलं? ठीक आहे, मी दिसतोय प्रॉपर, फळा दिसतोय? ठीक आहे, ओके ओके, असू दे. ठीक आहे, आता आपण शब्दसिद्धी बघतोय. शब्दसिद्धीमध्ये आपण आता पहिला पाठ बघू शब्दांचा. ठीक आहे, एक आहे तत्सम. शब्दसिद्धीमध्ये एक शब्दाचा प्रकार आहे तत्सम. दुसरा प्रकार आहे तद्भव. तद्भव.
आणि तिसरा प्रकार आहे देशी किंवा देशज. ठीक आहे. आणि चौथा सुद्धा प्रकार याच्यात येतो परकीय शब्द. परकीय. आणि पाचवा सुद्धा याच्यात प्रकार येतो, तो म्हणजे सांगतो मी तुम्हाला, स्वदेशी किंवा परप्रांतीय. स्वदेशी किंवा परप्रांतीय. परप्रांतीय. आता पोलीस भरतीमध्ये किंवा इतर सरळ सेवेमध्ये किंवा एमपीएससी मध्ये आता याच्यावर डायरेक्ट प्रश्न येतो. आता आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करतोय. ठीक आहे. आता तत्सम म्हणजे काय रे, कोणी सांगू शकेल? जर अभ्यास केलेला असेल तर तत्सम वगैरे. आळस येतोय, थोडं पुढे येऊन बसली तरी चालेल, दोघी सोबत बसली तरी चालेल. ठीक आहे. एकटे असले तर असं म्हणजे तुला असं बोर नको व्हायला. हा, दोघी सोबत एकच टेबलवर. ठीक आहे. झोप जास्त झाले म्हणजे झोप जास्त झाल्यानंतर पण असा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, हरकत नाही. ओके, जास्त आवाज करू नका. ठीक आहे. कोणाला काय आयडिया? ठीक आहे. तत्संबंध काय? तत्संबंध. आता आपल्या मराठी भाषेमध्ये काही शब्द, तुम्ही तिकडे लक्ष नको देऊ, इकडे माझ्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. तत्सम भाषेमध्ये ओके. आता तत्सम, ठीक आहे. संस्कृत मधून मराठी भाषेमध्ये जसे तसे आलेले शब्द. काय संस्कृत मधून पूर्ण लिहूनच देऊ का? मधून मराठी भाषेत बंद करू शकतो ते. मराठी भाषेत जसेच्या तसे आलेले शब्द. तसे आलेले शब्द म्हणजे कदाचित तोंडी तुम्ही विसरून जाल, मग लिहून पण देतो. जसे तसे आलेले शब्द, त्याला आपण तत्सम म्हणतो. आता तत्सम या शब्दाचा पण तुम्हाला उलगडा करून घेऊ. तत् म्हणजे काय? त्या, आणि सम म्हणजे सारखा, त्यासारखा. जसेच्या तसे, तत्सम म्हणजे त्याच्यासारखेच शब्द. मग असे शब्द कोणते ते की तत्सम म्हणजे आता पुत्र हा डायरेक्ट संस्कृत शब्द आहे, तो मराठीत आपण घेतलाय. त्याच्यानंतर कन्या हा पण संस्कृत शब्द आहे, तो मराठीत घेतलाय. त्याच्यानंतर पुष्प, पुष्प म्हणजे आपण म्हणतो पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करा रे. मग पुष्प काय आहे? संस्कृत शब्द आहे. आपला मराठी शब्द आहे फुल. काय? फुल देऊन, ठीक आहे, तिला खुश करा वगैरे. ठीक आहे. किंवा फुल देऊन स्वागत करा वगैरे. ठीक आहे. तर पुष्प. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे पिता. काय? पिता पण काय आहे? संस्कृत शब्द आहे. माता पिता आपण बोलतो डेली यूज मध्ये. हा शब्द कुठून आलाय? संस्कृत मधून. मग संस्कृत मधून मराठीने जसे तसे घेतलेले शब्द, त्यालाच आपण तत्सम शब्द म्हणू. आणि मग असे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. मग तुम्हाला परीक्षेत येईल खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा, किंवा तत्सम शब्दांचा गट ओळखा, किंवा खालीलपैकी कुठला तत्सम शब्द नाहीये. असं तुम्हाला वेगवेगळे प्रश्न येतील. तर मग ते हे जे शब्द आहेत ना, ते लक्षात ठेवायला लागतील तुम्हाला. आता वृक्ष, वृक्ष पण हा काय आहे? तत्सम शब्द आहे. म्हणजे जसं ते तसा संस्कृत मधून आलेला शब्द वृक्ष. आपण मराठीमध्ये काय बोलतो? झाड बोलतो. काय? झाड बोलतो. हा मराठी शब्द आहे. पण वृक्ष कधी कधी वृक्ष बोलतो आपण. म्हणजे गव्हर्नमेंटने आता 5 कोटी वृक्षांची लागवड केली, तरच आपण वापरतो ना मराठी भाषेमध्ये वृक्ष वगैरे. मग म्हणून आपण त्याला तत्सम म्हणतो. त्याच्यानंतर बघा अजून तत्सम शब्द काय काय आहेत. कवी, आता हे लिहून घ्या. कवी. त्याच्यानंतर मधु तत्सम शब्द आहे. त्याच्यानंतर गुरु, पुरुष, धर्म, सार. आता पुरुष हा शब्द पण काय आहे? तत्सम शब्द आहे. धर्म, सत्कार. ओके, सत्कार. त्याच्यानंतर समर्थन, समर्थन. उत्सव,
ठीक आहे, उत्सव. ठीक आहेत, संस्कृत मधले शब्द आहेत. मग पुस्तकामध्ये अजून थोडेसे आहेत, ते सगळेच लिहून देतो, म्हणजे तुम्हाला वेगळं काही वाचायची गरज नाही. एवढं जरी नोट्स जरी वाचल्या तरी तुमचा हा टॉपिक कव्हर होऊन जाईल. तरी हे आहेत, आणि अजून थोडेसे त्याने एक्स्ट्रा शब्द दिले ते पण लिहून घेऊ आपण. लिहून घ्या. पुष्प, त्याच्यानंतर जल. पुष्प रिपीट झालं का? ओके, ठीक आहे, हरकत नाही. जल, त्याच्यानंतर प्रीती. जल म्हणजे काय रे? आणि प्रीती म्हणजे? हा, अरे यार, प्रीती म्हणजे मुलीचं नाव आहे, पण त्याचा अर्थ काय? प्रीती म्हणजे प्रेम. काय? प्रेम. संस्कृत मधून प्रीती. हा, माझी तुझ्यावर प्रीती आहे, म्हणजे कोणीतरी लय शुद्ध जर बोलायला लागलं तर प्रीती शब्दाचा पण उच्चार करू शकतो. ठीक आहे, प्रीती. ठीक आहे. पुढचा आहे कर. कर म्हणजे काय? ग्रंथ. सॉरी, हात. हात. कर म्हणजे हात. हा, कर कटेवर. कट म्हणजे काय? कटा, कटेवर, कंबर, ते पण येतं बरं का. कर म्हणजे मागच्या वेळेस बघा कपाळ म्हणजे ते आलं होतं. कपाळ, त्याच्यानंतर कटी वगैरे तुम्हाला मागच्या परीक्षेत आलं होतं. कटी म्हणजे कंबर, आणि कपाळाला पण काहीतरी शब्द आला होता. तर ते पण शब्द तुम्हाला, अशा शब्दांचं लक्ष म्हणजे अर्थ माहित पाहिजे. कर म्हणजे हात. ठीक आहे. त्याच्यानंतर पृथ्वी, भूगोल. आता हे सगळे शब्द संस्कृत मध्ये म्हणजे तत्सम शब्दांची यादी लिहून देतोय. भूगोल. ठीक आहे, फास्ट लिहा जरा. भूगोल. विद्वान. विद्वान, सगळे तत्सम शब्द आहेत. ठीक आहे. विद्वान. भगवान. भगवान. परंतु, यद्यपि. फास्ट लिहा. परंतु, यद्यपि. 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 ठीक आहे, यद्यपि. यद्यपि प्रॉपर लिहून देतो. कोणता आले मला सांगा. अच्छा, चुकीचा होता तो. यद्यपि असं, हा घ नाही बरं का. यद्यपि. ठीक आहे, झाले इथपर्यंत यद्यपि. ओके. संस्कृत मधून जसे तसे आलेले शब्द. आता अजून 2-4 आहेत, तेवढे लिहून घ्या. यथामती, म्हणजे तुम्हाला दुसरं पुस्तक वाचायची गरज पडणार नाही. ठीक आहे, यथामती. आणि तुम्हाला अजून जास्त वाचायचं असेल तर तुम्ही बाळासाहेब शिंदे हे पुस्तक घेऊन वाचू शकता, कारण त्याच्यामध्ये काय खूप मोठी अशी लिस्ट दिलेली पानभर. ठीक आहे, याच्यात थोडं लिमिटेड आहे, पण हे पुस्तक जास्त बेटर आहे. म्हणजे मोरा वाळंब्याचं पुस्तक मी कालच घेतलं, परवा. ठीक आहे, 300 रुपयाचे घेतले. कारण याच्यातलं काय काय होतं, प्रत्येक ओळ IMP असते याच्यामध्ये. एमपीएससी साठी सगळीकडून प्रश्न येतात. ठीक आहे, आणि शक्यतो ते लोक प्रश्न काढण्यासाठी याच पुस्तकाचा वापर करतात, म्हणून आपल्या याच्यातले जसे तसे प्रश्न दिसतात. ठीक आहे, हा पण मला नाही वाटले अवघड. म्हणजे तो फक्त कधी कधी आपण डोक्यात भरून ठेवतो कुणाच तरी ऐकून. मला सुद्धा, मी आतापर्यंत ऐकलंच होतं अवघड आहे म्हणून, पण काहीच अवघड नाही. म्हणजे जर तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये जर बाळासाहेब शिंदे आणि मोरा वाळंबे जर दोन्ही पुस्तकं वाचले ना, तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. म्हणजे जे समाज जो टॉपिक मी तुम्हाला त्या पुस्तकातून शिकवलं होतं ना, त्याच्यानंतर मी या पुस्तकातून पण वाचला, पण त्या पुस्तकात काही गोष्टी नाही आहेत ना, त्या याच्यात आहेत. त्याच्यामुळे अजून चांगलं शिकवता येतं. ठीक आहे. कर्ण, पर्ण. बरं ठीक आहे, पर्ण म्हणजे काय रे? माहित पाहिजे तुम्हाला. पर्ण, पान. कर्ण, कर्ण खाल्लं का मग? कर्ण म्हणजे कान. ठीक आहे, कर्ण म्हणजे कान आणि पर्ण म्हणजे पान. ठीक आहे, म्हणजे तुला माहित नसतं तर कदाचित माझं म्हणजे शब्द म्हणजे कसं वाया नसता गेला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं आहे अरण्य. अरण्य.
हस्त, हस्त म्हणजे काय? हात, बरोबर सांगते. मस्तक म्हणजे डोकं, बरोबर. कर्म, कर्म म्हणजे अग्नी, माहितच आहे सगळ्यांना. अग्नी म्हणजे आग. नदी आणि कमल. एवढे एवढे काय आहेत? तत्सम शब्द आहेत. आणि हे शब्द शक्यतो जास्त आयएमपी आहेत, कारण मोरा वाळंबे मध्ये दिलेले आहेत एवढे शब्द. ठीक आहे, तर हे जास्त आयएमपी आहेत. तुम्हाला अजून तत्सम शब्द जर वाचायचे असतील थोडेसे, बाळासाहेब शिंदे मध्ये थोडेसे जास्त दिलेत, अजून 20-25 जास्त दिले. ठीक आहे, पण मग हे जास्त आयएमपी शब्द आहेत. चालेल. म्हणजे तत्सम शब्द काय आलं? तत्सम म्हणजे काय? एकदा तुमच्या भाषेत सांगा तुम्ही, काय तत्सम म्हणजे काय? जसेच्या तसे आलेले शब्द. म्हणजे संस्कृतमध्ये मराठी आलेले शब्द नाही, संस्कृतमध्ये मराठीतून आलेले, त्याच्यात बदल होऊन आलेले शब्द पण असतात. पण जसेच्या तसे हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे जसं संस्कृतमध्ये वापर होतो ना, तसे शब्द मराठीत आले जसेच्या तसे, त्यालाच तत्सम म्हणू. पण त्याच्यात बदल होऊन आले, त्याला आपण तद्भव म्हणतो. आता तेच आपण पुढे शिकू. आता संस्कृत मधून बदल होऊन आलेले जे शब्द आहेत त्याला आपण तद्भव म्हणतो. आता तद, तद म्हणजे त्यासारखा, आणि भव म्हणजे बनणे, म्हणजे होऊन जाणे, समरस होणे, भव. आपण ते म्हणतो ना, अष्टपुत्रवती सौभाग्यवती भव, असं काहीतरी भव. तर भव म्हणजे काय? हो. ठीक आहे, तर तद्भव मग त्या स्वरूपात झालेले. ठीक आहे, तद्भव. संस्कृत मध्ये मधून मराठीत येताना स्वरूपात बदल होतो. म्हणजे संस्कृत मधून, असं तुम्ही लिहून घ्या आपल्या भाषेत, संस्कृत मधून बदल होऊन आलेले शब्द. ठीक आहे, आलेले शब्द त्यालाच आपण काय म्हणतो? तद्भव. म्हणजे त्या पासून बनलेले तद्भव. मग बघा, कान, कान हा शब्द काय आहे? मराठी शब्द आहे, पण तो काय आहे? तद्भव आहे. तो डायरेक्ट मराठी भाषेचा स्वतःचा शब्द नाहीये कान. काय? स्वतःचा शब्द नाही मराठी भाषेचा, तो संस्कृत पासून झालाय. तर तो कुठल्या शब्दापासून बनलाय? तो कर्ण पासून बनलाय. काय? कर्ण म्हणजे कान ना, कर्ण फुले आपण म्हणतो ना, कानातले फुले. तर मग काय आहे? कान. मग तो काय आहे? कान शब्द आहे संस्कृत. मग तुम्हाला तद्भव शब्द जर ओळखायचा असला ना, समजा पान असलं ना, तर पान पण तद्भव आहे, कारण पान पर्णापासून येतोय ना. ठीक आहे, मग असे शब्द तुम्हाला वाटलं ना, तर ते काय राहतील? तद्भव राहतील. मग पुढचं आहे चाक. चाक कोणत्या संस्कृत शब्दापासून आला असेल? चक्र, चक्रपासून चाक. त्याच्यानंतर आग, आग कोणत्या शब्दापासून आला असेल? अग्नी. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं आहे पान. पान कोणत्या शब्दापासून? पर्ण. ठीक आहे, पुढचं आहे विनती. विनती, विनती कुठून आला असेल? विनंती. विनंती संस्कृत शब्द आहे, आणि विनती त्याच्यापासून तयार झालेला शब्द आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे शब्द असतात त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो. ठीक आहे, झाले लिहून इथपर्यंत. अजून काही शब्द लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे, बघा, लिहा. घर, घर, घर कुठून तयार झालाय? गृह. पाय, पाय पासून आहे संस्कृतमध्ये पाद, पदस्पर्श आपण म्हणतो ना, पदस्पर्शाने पावन झालेले, पाद म्हणजे पाय. ठीक आहे, पुढचं आहे भाऊ. भाऊ, भाऊ कुठून आला असेल? भ्रातू, भ्रातार, भ्रातू, भ्रातू. ठीक आहे, भ्रातृ, भ्रातू नाही, भ्रातृ. ठीक, सासू हा पण शब्द संस्कृत पासून तयार झालेला आहे, म्हणून तद्भव शब्द आहे. ठीक आहे, तर सासूला संस्कृतमध्ये काय म्हणता माहितीये का?
श्वश्रू. हा श आहे त्याला व जोडलेला आहे, ठीक आहे, तुम्हाला कळणार नाही. श्वश्रू, ठीक आहे. त्याच्यानंतर सासरा. व्हिडिओ ऑडिओ व्यवस्थित चालू आहे? सासरा. सासरा आहे श्वशूर. श्वशूर, ठीक आहे. श्वशूर, असुर नाही बरं का, श्वशूर, ठीक आहे. सासरा म्हणून वाटलं असुर, ठीक आहे. गाम. गाम हा शब्द कुठून आला असेल रे? ग्राम मधून. काय? ग्राम, सॉरी, गाव. गाव शब्द ग्राम मधून आलाय. हरियाणा वगैरे तिकडचे जे भाषा आहेत ना, तिकडे गाम म्हणतात, गावाला गाम म्हणतात, ठीक आहे. तो पण ग्राम पासूनच शब्द, तो तद्भव. हरियाणवी जी भाषा आहे त्याच्यातला तो तद्भव शब्द आहे. तसा मराठीतला तद्भव शब्द काय आहे? गाव. त्याच्यानंतर दूध. संस्कृत शब्द आहे दुग्ध. मराठी भाषेची पण माणसाला म्हणजे नॉलेज असावं बरं का, म्हणजे भाषेवर ज्याची पकड असते ना त्याला कुठेच अडचण येत नाही. म्हणजे तो कसंही शब्द फेक करू शकतो. म्हणजे नुसतं कधी कधी काय होतं की आपण विशिष्ट प्रकारचे नॉलेजची आपल्याला गरज असते त्याच्यात मागं पडतो. पण माणसाने कसं, एखादा खेळाडू ऑलराऊंडर असतो का, तसं सगळ्या क्षेत्रातलं नॉलेज मिळवायला पाहिजे. एखाद्याची भाषा जर स्ट्रॉंग असली ना तर तो कुठेही म्हणजे वाया नाही जात म्हणजे ते, ठीक आहे. त्याच्यानंतर दुग्ध. त्याच्यानंतर घास. घास, घास आलाय ग्रास वरून. ग्रास. बघा आता ग्रास शब्द इंग्लिशमध्ये आहे, ग्रास म्हणजे काय, आणि संस्कृतमध्ये पण आहे. ग्रास म्हणजे घास, गवत, ठीक आहे. आता असं का होतं माहितीये का? बरे काही शब्द आपल्याला इंग्लिश आणि संस्कृत सेम वाटतात. आता भाषेचे दोन गट आहेत. एक म्हणजे इंडो आर्यन, त्याच्यानंतर द्रविडियन वगैरे. म्हणजे भाषाशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तुम्हाला जस्ट सांगतो म्हणून. तर संस्कृत आणि इंग्लिश एकाच गटातील भाषा आहे. म्हणजे आर्य जे लोक म्हणतो ना आपण, आर्य वंशातील लोक. तर इंग्लिश आणि संस्कृत हे दोघे आर्यांच्या भाषा आहेत. म्हणून आपल्याला असे शब्द बऱ्यापैकी सेम दिसतात. आपण म्हणतो मॅटर्नल किंवा फॅटर्नल. मॅटर्नल म्हणजे मातृत्व, म्हणजे मॅटर्नल आंटी म्हणजे आईकडून लागलेली म्हणजे मावशी. मॅटर्नल म्हणजे काय? मातृच्या संदर्भात. मातृ मॅच होतंय का मॅच? फॅटर्नल आणि पितृ मॅच होते. म्हणजे असे भरपूर शब्द आहेत. जसं 8 आहे, आपला 8 आहे, असे बरेच शब्द मॅच होतात, ठीक आहे. त्याच्यानंतर कोवळा. तर ते संस्कृत शब्द आहे कोमल. कोमल चरण, कोवळा. त्याच्यानंतर ओठ. ओठ, ठीक आहे. ओष्ठ, ठीक आहे. ओष्ठ. आता अजून 2 शब्द राहिले ते लिहून घेऊ आपण. काम. संस्कृतमधून काय असेल रे? कर्म. आणि घाम हा शब्द सुद्धा संस्कृत मधून आपण बनलेला आहे. तर घामाला संस्कृतमध्ये घर्म, ठीक आहे. एवढे आहेत तद्भव शब्द आणि हे IMP शब्द आहेत. एवढे जरी तुम्ही केले ना, तुम्हाला समजा जास्त याच्यात नसल पडायचं, एवढेच जरी तुम्ही वैध जेवढे लिहिले तेच वाचलं तरी तुमचा शब्दसिद्धीचा टॉपिक कव्हर होऊन जाईल. आणि तुम्हाला असं वाटलं, तुम्ही तर आता भरपूर प्रश्नपत्रिका सोडवता, प्रश्नपत्रिकेत सोडवता समजा शब्दसिद्धीवर एखाद्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न आला आणि तुमच्या वहीमधून समजा बाहेरचा प्रश्न आला, तर मग तुम्ही कुठलं वाचा? बाळासाहेब शिंदे. नाही तर बाकी याच्यावरच काम चालून जाईल तुमचं, ठीक आहे. जेव्हा बाहेरचं जर येत असलं असं तुम्हाला वाटलं तर अजून वाचा, ठीक आहे. पुसू. आता पुढचं मग आपलं काय आहे? देशेज. काय आहे? देशेज. देशेज म्हणजे काय? देशी.
ठीक आहे. देशी किंवा देशज म्हणजे आपल्या स्वतःच्या भाषेतील शब्द. मग स्वतःच्या भाषेतील शब्द कोणकोणते आहेत? शुद्ध मराठीतले झाड हा शब्द दुसऱ्या कोणत्याच भाषेत सापडणार नाही. झाड. व्याख्या का? ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाला व्याख्या पाहिजे आपल्याला. म्हणजे कधी कधी काय होतं, जास्त दिवस झालं तर विसरून जातं. ठीक आहे. ठीक आहे, व्याख्या लिहा. म्हणजे आपल्या स्वतःच्या भाषेतील शब्द. ही पुस्तकात काय दिलंय? पुस्तकातली व्याख्या सांगतो. म्हणजे ते असे शब्द तत्सम पण नाही आणि तद्भव पण नाहीये आणि परभाषीय पण नाहीये. ते आपल्या स्वतःच्या भाषेतील शब्द. तर मग लिहा स्वतःच्या भाषेतील शब्द. स्वतःच्याच च करा डायरेक्ट. स्वतःच्याच म्हणजे तुम्हाला कळेल. स्वतःच्याच भाषेतील शब्द. म्हणजे स्वतःची भाषा आपली कोणती? मराठी. शब्द त्याला आपण देशज शब्द म्हणतो. ते म्हणजे परकीय नसतात, तत्समय नसतात आणि तद्भवय नसतात. ठीक आहे. मग असे शब्द आहेत झाड, त्याच्यानंतर घोडा, त्याच्यानंतर लुगडं हा फक्त मराठी शब्द आहे बरं का. त्याच्यानंतर डोंगर, हे काय आहेत? फक्त काय आहेत? देशज शब्द आहेत. देशी देशज काय पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. दगड, धोंडा, ठीक आहे. दगड, धोंडा, डोळा, डोका, डोके, डोकं. आता डोक्याला तत्सम शब्द काय होता? मस्तिष्क. ठीक आहे. आणि डोकं हे डायरेक्ट शब्द आहे आपल्या स्वतःच्या भाषेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर हाड, हा पण देशज शब्द आहे. झालं इथपर्यंत? हा, ऑडिओ व्हिडिओ बघून घे एकदा. आवाज येतोय का आणि दिसतोय का बघून घे. ठीक आहे. आणि अजून काही मग देशज शब्दांची थोडीशी लिस्ट आहे. एक अजून 10-12 शब्द मी तुम्हाला लिहून देतो. ठीक आहे. बघा, पोट लिहा. देशज शब्द आहेत बरं का सगळे. पोट फक्त मराठीत दिसेल. गुडघा, फुल आवाज द्या बरं, कसा आवाज येतोय. गुडघा, बोका, ठीक आहे. ओके. रेडा, बाजरी. आता हा बाजरी शब्द बरेच वेळा आलाय बरं का. बाजरी शब्द कसा आहे? देशज. आता हा IMP करून ठेवा, बाजरी. ठीक आहे. ओके ओके. बाजरी अंडरलाईन करून ठेवा किंवा IMP करून ठेवा. बाजरी. रेडा पण आलाय, बोका पण आलाय. रेडा पण आलाय, बोका पण आलाय याच्या आधी. ठीक आहे. याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. वांगे, लुगडे मागाशी लिहून दिलं तुम्हाला. झोप. दत्त सर तुम्हाला पण येईल बरं का टीईटीच्या परीक्षेमध्ये, सिलेबसला आहे. ठीक आहे. याच्यावर प्रश्न टीईटीला सुद्धा आले. ठीक आहे. खुळा, खुळा. त्याच्यानंतर चिमणी. चिमणी IMP आहे. चिमणीवर प्रश्न आलेला आहे. चिमणी अंडरलाईन करा किंवा IMP लिहून ठेवा. ढेकून सुद्धा आलेला आहे. ढेकून शब्द देशज शब्द आहे. ढेकून. ठीक आहे. ढेकून पण IMP आहे. कंबर. तसे सगळेच महत्वाचे आहेत, पण वारंवार विचारले जाणारे पण काही विशिष्ट शब्द असतात. ठीक आहे. तसे आपल्याला या मी जे जे सांगितलं त्याच्यावर आपल्याला प्रश्न दिसतात. ओसरी, उतरण, ओसरी. ठीक आहे. कचरा, खवाटा, कचरा, खवाटा. पुढचं आहे चिखल. डोंगर पण लिहून दिला होता का मी? ठीक आहे, डोंगर झाला. आता एवढे तुमचे देशज शब्द आहेत. याच्या पलीकडे तुम्ही काय अभ्यास केला नाही तरी चालेल याच्यासाठी. चिखल, चिखल. ओके.
झाले. घ्यायचं पुढचं परकीय शब्द. आता परकीय शब्द म्हणजे काय सांगा. दुसऱ्या भाषेतून आलेले शब्द. पण मग दुसरी भाषा कोणती? दुसरी भाषा म्हणजे कुठली भाषा असली पाहिजे? नावातच आहे ना, परकीय. म्हणजे आपला देश सोडून दुसऱ्या परदेशातली भाषा म्हणजे परकीय भाषा. आणि स्वदेशी भाषा म्हणजे काय? आपल्या मराठीतून समजा आपण कन्नड मधून काही शब्द घेतले, तेलुगू मधून काही शब्द, काही हिंदीतून गुजरातीतून घेतले, ते काय परप्रांतीय म्हणजे स्वदेशीच पण दुसऱ्या प्रांतामधून. पण परकीय म्हणजे डायरेक्ट दुसऱ्या देशातून घेतलेले शब्द. पण इथे खरी डोकेदुखी परकीय. आणि परीक्षेला हेच इथे सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. म्हणजे तत्सम तद्भाव आपल्याला समजून जात, देशी पण समजून जात. इथं सगळ्यात चॅलेंजिंग आहे कोणता शब्द फारशी, कारण आपल्याला जास्त काही गंध नसतो, जास्त आपण त्याच्यात कोणी उर्दू बिर्दू जास्त ऐकत असेल तर त्याला थोडस जात असेल सोपं. पण फारशी, त्याच्यानंतर अरबी, त्याच्यानंतर पोर्तुगीज, ठीक आहे, त्याच्यानंतर इंग्लिश तर आपल्याला कळतच, इंग्रजी. तर असे शब्द याच्यामध्ये येतात. आणि मग इथे जास्त चॅलेंजिंग आहे, डोकेदुखी आहे. पण आपल्याला जेवढं जमेल तेवढं शब्द आपण लिहून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता परकीय भाषेतील शब्द आपण बघतोय. किती नंबरला होतं ते? 4 नंबरला का? परकीय. ठीक आहे. परकीय किंवा परभाषीय. परभाषीय लिहा. परभाषीय शब्द. ठीक आहे. परभाषीय शब्द. ठीक आहे. हा. आता परभाषेमध्ये 2 गट पडतात. परकीय किंवा विदेशी. परकीय किंवा विदेशी. आणि ब आहे परभाषा म्हणजे दुसरी भाषा. आणि दुसरा आहे स्वदेशी. स्वदेशी किंवा भारतीय भाषेतील शब्द. स्वदेशी भारतीय भाषेतील शब्द. भारतीय भाषेतील शब्द म्हणजे परप्रांतीय. परप्रांतीय. ठीक आहे. परप्रांतीय. ठीक आहे. ओके, एक मिनिट. परप्रांतीय. ठीक आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण आता परकीय किंवा विदेशी बघू. आता विदेशी आपल्या म्हणजे इंग्रज असतील, त्याच्यानंतर मुस्लिम असतील, फ्रेंच असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील, हे सगळे कसे आले, का आले, इतिहास तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आणि मी मगाशी सुरुवातीलाच थोडंसं सांगितलं. तर हे जेव्हा आपल्या भारतात यायला सुरुवात झाली तेव्हा त्यांचे शब्द आपल्या भाषेत मिक्स व्हायला सुरुवात झाली. म्हणून आपल्याला असे काही शब्द दिसतात की दुसऱ्या भाषेतील सुद्धा शब्द आपल्या मराठीमध्ये आलेले आहेत. मग सगळ्यात पहिले आपण इंग्रजी बघू. बघा, इंग्रजीमधून आलेले शब्द. आता इंग्रज कसे आले ते माहितच आहे आपल्याला. मग इंग्रजीमधून काय काय शब्द असतील रे? टेबल. काय आहे? टेबल. टेबलला मराठीत काय शब्द आहे? अजून मेज पण सांगतात त्याला, मेज. चारपाई म्हणजे कधी कधी ते पलंग असतो का, त्याला म्हणतात. टेबलला मेज म्हणतात. तर मग आपण मेज काही वापरत नाही ना, टेबलच म्हणतो ना. मग झाला ना तो मराठी भाषेत येऊनच गेला ना शब्द. मग असे काही शब्द असतात की सर्रास वापरतो. मग टेबल, पेपर, मार्क. मार्क आपण शक्यतो गुण, मला एवढे गुण मिळाले तेवढे असं नाही म्हणत, मार्क सर्रास वापरला जातो. त्याच्यानंतर आहे नंबर, टीचर. आता आपल्या इकडे तरी टीचर हा शब्द कमी वापरला जातो. पण तुम्ही शहरात जाऊन बघा, तुम्हाला सगळे जे तिकडचे मुलं आहेत ना ते टीचर, मॅडम, सर असंच बोलताना दिसतील. ठीक आहे. हे सगळे शब्द काय आहेत? इंग्लिश मधले शब्द आहेत. ऑफिस, ऑफिस, ट्रेन, रेल्वे, बस, तिकीट. आता आपल्याला बरेच म्हणजे पर्यायी मराठी शब्द काय आहे ते पण माहित नसतं. आता बसला काय म्हणतो आपण? नाही माहित ना. एसटी. हा बरोबर. पण एसटीचा पण काहीतरी फुल फॉर्म असेल.
असेल ना, पण बरोबर सांगितलं. ठीक आहे, ST असेल काहीतरी फुल फॉर्म, उगाच नसेल तो शब्द. त्याच्यानंतर ड्रायव्हर, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, कंडक्टर. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारत चला बरं का. ठीक आहे, आजच्याच दिवस तुम्हाला संधी देतो मी. कंडक्टर, स्टेशन, हे मिक्स करून घ्या बरं का. ठीक आहे, कंडक्टर, ओके, ठीक आहे. स्टेशन, स्टेशन, पोस्ट कार्ड, पार्सल. शक्यतो शब्द लक्षात येतील आपल्या, पण तरी लिहून घ्या. नर्स, डॉक्टर, फास्टलिया, पेशंट, इंजेक्शन. इंजेक्शनला मराठीत काय म्हणता? सुई. मी सुई मारून आलो ना, इंजेक्शन बरोबर म्हणते. हॉस्पिटल, हॉस्पिटल. शेवटचे 2-3 शब्द राहिलेत. शर्ट, पॅन्ट. त्याच्यानंतर बटन, बॅट, बॉल. बटन, बॅट, बॉल. आणि शेवटचा शब्द आहे ड्रेस. अक्षर कळालं नाही तर विचारा. ठीक आहे, लिहून घ्या. ओके, पुसू. त्याच्यानंतर परकीय भाषेतून आलेले शब्द. इंग्रजी नंतर आपण पोर्तुगीज बघूयात. ठीक आहे, पोर्तुगीज. पोर्तुगीजांचं भारतात कोणत्या ठिकाणावर राज्य होतं? जीएसच्या दृष्टीने तुम्हाला माहित असायला हवं. पोर्तुगीज, गोवा. बरोबर सांगताय, गोवा. गोव्यात आजही आपल्याला पोर्तुगीज भाषा बोलताना दिसतात लोक. ठीक आहे, पोर्तुगीज. त्याच्यानंतर काही गावा तिकडे नुसते गावाच्या गाव आहेत की तिकडे पोर्तुगीज भाषा बोलली जाते गोव्यामध्ये. किंवा काही ठिकाणी आता पॉंडेचेरीला फ्रेंच भाषा बोलली जाते. पॉंडेचेरीला फ्रेंचांचं राज्य होतं ना, तर ते फ्रान्सचे लोक जास्तीत जास्त तिकडे रहिवासी. त्यांना आता भारतीय म्हणजे ते भारतीय आहेत आता, पण त्यांचं रिलेशन डायरेक्ट फ्रेंचची येते. त्यांच्या मुली फ्रेंचला दिल्या जातात, फ्रान्सला दिल्या जातात. फ्रान्सच्या मुली इकडे केल्या जातात आणि ते पण मुली देतात, पण ते आहेत भारतीय आणि भाषा बोलतात फ्रेंच. ठीक आहे, पॉंडेचेरी. त्याच्यानंतर पोर्तुगीज. आता पोर्तुगीज पण आपल्या देशात आले, मग त्यांनी आपल्याला त्यांच्या देशातून आपल्या भाषेने काय अडॅप्ट केलं किंवा काय स्वीकारलं, तर असे शब्द पण आपण बघूयात. तर बटाटा जो शब्द आहे तो पोर्तुगीज भाषेतला शब्द आहे आणि हा शब्द सुद्धा आलाय परीक्षेला. बटाटा आलाय ना? यस. जिथे जिथे प्रश्न आलाय तिथे मी तुम्हाला सांगत चालतोय. ओके. त्याच्यानंतर तंबाखू हा शब्द सुद्धा परीक्षेला आलाय. फेमस शब्द आहे. पगार. त्याच्यानंतर बिजागिरे, पगार, बिजागिरे. कोबी, कोबी सुद्धा पोर्तुगीजांनी आणलाय. हापूस, इथे पण प्रश्न आलाय. हापूस शब्द पण प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर फणस शब्द पण विचारलेला आहे. फणस. बशी, बंब, तिजोरी,
तुरुंग, साबण, लिलाव, नाताळ, साबण, लिलाव, नाताळ, पिंप, घमेले, टिकाव, पिंप, लिलाव, यस, पिंप, घमेले, घमेले म्हणजे आपण काय टोकरी वगैरे म्हणतो, टिकाव पण त्यांचा शब्द आहे. ठीक आहे. तंबाखू आणि बटाटा आणि हापूस हा शब्द एक पाठच करून ठेवा. फणस हा पण शब्द पाठ करून ठेवा, याच्यावर जास्त प्रश्न येतात. परात, खान, बिजागिरी, बिजागिरी शब्द पण करून ठेवा. परात, खान, ठीक आहे. चावी, चावी शब्द पण करून ठेवा. चावी, वाट, हा जेवढे पुस्तकात दिले तेवढे आपण ऍटलिस्ट करून ठेवले तरी आपला प्रश्न बरोबर यायला महत्व आहे. कुलूप नाही याच्यात, चावीस दिली फक्त. तुला काय वाटलं 40 सोबत कुलूप पण पाहिजे असं? पोर्तुगीज कुलपाला काहीतरी वेगळा शब्द सांगत असतील, पण मग आपण कुलूप आपला शब्द ठेवला आणि चावी त्यांच्याकडून घेतली असं असं. आपली किल्ली आहे ना, आपली किल्ली आहे, किल्ली कुलूप म्हणतो आपण. आणि इंग्लिश मधून काय आहे? की, हा चावीसाठी. पुसू, पोर्तुगीजच बघतोय आपण अजून, पोर्तुगीज थोडेसे शब्द राहिले. ठीक आहे. चावीपर्यंत आलो. त्याच्यानंतर आरमार, आरमार शब्द हा पोर्तुगीजांनी आणला. आरमार शिवाजी महाराजांचं होतं का आरमार? आरमार म्हणजे काय? सागरी सैन्य, सागरी सैन्य उभारणे किंवा सागरी आर्मी म्हणतो ना आपण, नेव्ही, त्याला आरमार म्हणतो. ठीक आहे. ठीक आहे. तर आरमार प्रमुख कोण होते शिवाजी महाराजांचे? दौलत खान का? दौलत खान होते. ओके. गणेश सरांनी शिकवलं होतं. काय झालं? कोरडा, सरांचं लक्ष नाही तोपर्यंत काहीतरी करामत करून घ्यायची. वाजा काय काय मग का हसतात नेमकं तुम्ही? ठीक आहे. हा हसा म्हणून. ठीक आहे. कोरडा कोणी सांगितलं आयुष्य वाढतं? अच्छा, म्हणजे माणूस खुश असतो, पॉझिटिव्ह असतो, स्ट्रेस नसतो, म्हणून आयुष्य वाढतं का? ठीक आहे. त्याच्यानंतर खमीस, पाटलोन, काय पाणलोट आहे काय? पाटलोन दिलंय त्यांनी, ते पाणलोट असायला पाहिजे, पाटलोन असो, काय असेल ते असेल. ठीक आहे. पाटलोन. आणि शेवटचे दोन शब्द आहेत इस्त्री. इस्त्री शब्द पण आलेला आहे बरं का. आता इस्त्रीला आयएमपी करून ठेवा. आणि आयएमपी का करून ठेवा माहितीये का? कधी कधी पेपर काढताना ते डायरेक्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन काढतात आणि त्याच्यातूनच प्रश्न टाकतात. अशी पुस्तकं पण उघडत नाही, म्हणजे उघडत नसतील असं वाटतं. कारण काय होतं, तेच तेच प्रश्न रिपीट दिसतात बरेच वेळा. ठीक आहे. तर इस्त्री, पेरू, साबुदाणा, ठीक आहे. आणि शेवटचे दोन शब्द आहेत, शेवटचा एक शब्द आहे पाव. एवढे शब्द जर दिसले तर आपल्याला पोर्तुगीज शब्द तुम्हाला आणि मला सगळ्यांनाच आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. कारण आपल्याला अजून सगळ्यांनाच एक्झाम द्यायची. ओके. चालेल. मग अजून पोर्तुगीज नंतर आपण फारसी बघू, अरबी बघू आणि मग थांबू. ठीक आहे. तोपर्यंत एका तासात आपल्या बरोबर कव्हर होते सगळं. लिहिलं इथपर्यंत? पुढचं आहे फारशी. ठीक आहे. फारशी. आता फारशी हे शक्यतो मुस्लिम भाषा आहे. ओके. अरबी, फारशी त्यांचीच भाषा आहेत. ओके. तर फारशी ही शक्यतो मुघल काळामध्ये राजभाषा होती. तर त्यामध्ये आपल्याला शब्द कसे दिसतात? खाना, खाना म्हणजे दवाखाना, दिवाणखाना. मग हा खाना शब्द आपण कुठून घेतलाय? फारशी मधून घेतलाय. म्हणजे जिथे जिथे खाना शब्द दिसेल ना ते काय असेल? फारशी. लिहू नका, मी लिहून दिल्यावर लिहा. खाना, पोशाख, जहागीर, दिवाण, त्याच्यानंतर मेहरबानी, त्याच्यानंतर शिपाई वगैरे, जवान, चेहरा, खाक, खाकी, तराजू, हे सगळे शब्द कुठून घेतले? फारशी मधून.
जमीन, जंगल, जंगी, खर्च. ख वरून जास्त शब्द आहेत बरं का त्यांचे. खर्च, खुर्द, खुश, खाकी, खाना. ठीक आहे. तर असे शब्द सगळे फारसे असतील. तर पहिला शब्द लिहून घ्या, खाना. खाना, जनान खाना, दवाखाना. ठीक आहे. असे पण शब्द असतात. समान, सॉरी सामान. ठीक आहे. सामान, सामान. हकीकत, हकीकत. मग अशी आपण प्रीती शब्द बघितला. तर ते प्रीती नाही का, ते तुझ्या प्रीतीचा इंचू मला चावला, आता मला आठवलं. मग ते तसंच आहे ते. ठीक आहे. प्रीती म्हणजे प्रेम. ठीक आहे. हकीकत. त्याच्यानंतर अब्रू, अब्रू. ठीक आहे. अब्रू पण आपण तिकडनं घेतलाय. आपल्या भाषेत काय आहे, इज्जत आहे का अब्रू. त्याच्यानंतर पेशवा. पेशवा शब्द पण त्यांचा आहे, अरबांचा. ठीक आहे. पेशवा म्हणजे आपल्या भाषेमध्ये पंतप्रधान असतो. काय पेशवा म्हणजे पेशवा प्रमुख पद होतं ना, तर पंतप्रधान. पोशाख त्यांचा शब्द आहे, म्हणजे मुस्लिम किंवा फारशी लोकांचा. सौदागर. मग बाजीगर पण त्यांचा शब्द असेल का, ऑब्विसली असेल. सौदागर, कामगार, गुन्हेगार. शेवटी गार गार आलं तरी गुन्हेगार, कामगार त्यांचं असू शकतं बरं का, हे पण ट्रिक लक्षात ठेवा. फडणवीस शब्द त्यांनीच दिलेला आहे. फडणवीस म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं आडनाव पण त्यांच्याकडूनच आलंय का, फडणवीस. ठीक आहे. नाना फडणीस. फडणवीस नाव ऐकलंय. नाही, ते नाव आहे ना, ते असतंय फडणवीस. हा नाही आहे त्यांचा, हा शब्द वेगळा असेल. कारण न बदल झाला तरी ते कसं अर्थात बदल होतो. ठीक आहे. काहीतरी वेगळा अर्थ. आता पाणी आणि पाणी वेगवेगळा अर्थ आहे ना, सॉरी पाणी, याचा पण वेगळा अर्थ आहे ना. एक मिनिट, याचा काय अर्थ आहे मग. जल आणि एक, हा येस बरोबर. हा हे जल आहे. यस, हा बरोबर बरोबर. तर एक न जरी मिस झाला तरी अर्थ बदलतो. ठीक आहे. पण याचा उच्चार कसा, याचा आणि याचा वेगवेगळा उच्चार आहे का, सारखंच आहे. आणि हा दीर्घ आहे. ठीक आहे. मग याचा उच्चार कसा नाही, याचा उच्चार, दोन्ही शब्द वाचून दाखवा बरं. वाच बरं तू, तू वाच बरं. आतापर्यंत नाही म्हणजे याच्यात काय डिफरन्स तुम्ही आतापर्यंत म्हणजे शाळेत, पण उच्चार वेगळा आहे का यांचा. म्हणजे आपण हा न शिकतो आणि हा न शिकतो. न पण ते साप चुकीचं आहे, म्हणजे आपल्याला शाळेत कोणी शिकवलेलंच नाही. म्हणजे जेव्हा म्हणजे शहरात शिकवतात ना, ते लोक उच्चार एकदम प्रॉपर करून घेतात, म्हणजे शाळेतले शहरातली पोरं किंवा मग जे ब्राह्मण मंडळी असते ते अजिबात चुकवत नाही. आता हा काय आहे, न जीभ थोडीशी वाकडी होती. न पाणी आणि पाणी, हा एकदम न एकदम म्हणजे क्लीन येतो एकदम, न म्हणजे सॉफ्ट आहे. आणि हा थोडासा जीभ वाकडी करावी लागते. पाण्यात, रावण, अण असं असा उच्चार आहे त्याचा. याचं न म्हणजे तुम्ही जेव्हा शहरातली मुलं, आपल्या शिक्षकांनाच माहित नसतं, म्हणजे आधीचे आपण शिकतो ना, याच्यातला फरक. म्हणून ते आपण न न असं आहे. न जिथे जिथे हा न आहे ना, ते तेव्हा नच करायचा. न नवरा. आणि रावण, शेवटी रावणाचा रावण शब्द असं आहे ना, रावण, 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 रावण नाही, रावण नाही. किंवा पाणी नाही, पाणी असं कधीच बोलायचं नाही, पाणी. तुम्ही जर पुण्यामध्ये गेला ना, तर तुम्ही गेला ना, काका मला पाणी, काका मला पाणी द्या असं जर बोललं ना, काय म्हटलंस परत बोल, असं करतात ते लोक डायरेक्ट. म्हणजे ते लय शुद्ध, म्हणजे भाषेला लय महत्व देतात. अरे तसं नाही बोलायचं, पाणी बोलायचं, असं ते आपल्याला लगेच शिकवतात. ठीक आहे. पाणी.
ठीक आहे, फडणवीस. पुढचं आहे कर्ज. दूध का कर्ज चुकाना. ठीक आहे, कर्ज. कमान. पुढचं आहे कलंदर. काम. काम. कारागीर. कमर. किनारा. कमर. किनारा. आता एक गोष्ट पण तुम्हाला मी क्लिअर करून देतो. हा काम शब्द जो आहे ना, बर का, हा काम म्हणजे काम नाही बर का. कर्म म्हणजे काम. कर्म म्हणजे काहीतरी कार्य करणे. आणि हा काम जो शब्द आहे ना मराठी भाषेत किंवा इतर कोणत्याही भाषेत, काम म्हणजे इच्छा. काय आहे? काम या शब्दाचा अर्थ आहे इच्छा. आणि कर्म म्हणजेच एखादं कृत्य करतोय आपण. कर्म म्हणजे कार्य. आणि कर्म म्हणजे काम नाही. आपण बोलतो मला काम करायचंय, तर तो काम म्हणजे कार्य या अर्थाने. पण काम शब्दाचा अर्थ आहे इच्छा. ठीक आहे. ते षड्री पूजा आपण बघतो ना, म्हणजे एकनाथ महाराजांनी त्यांच्या भारुडामध्ये दिले की काम, क्रोध, त्याच्यानंतर मद, मत्सर, म्हणजे ते षड्री पूजा म्हणजे माणसाला माणसाच्या अंगी असलेले अवगुण त्यांनी जे सांगितले त्यांच्या भारुडामध्ये, तर तेच आहे ते. मग तो काम म्हणजे इच्छा. ठीक आहे. पुढचं आहे, कळालं? पुढचं आहे किनारा. झालं. खाक, खाकी, खर्च. आता ख वरून जास्त येतात बरं का, ख लक्षात ठेवायचा. खाक, खाकी, खर्च. अजून ख वरून काहीतरी खुर्द, खुश. खुर्द, खुश. ओके, ठीक. खुश. झालेत पर्यंत? पुसू? बरेच शब्द बाकी आहेत अजून. बरं ठीक आहे, आपण सगळेच लिहून घेऊ. चालेल ना? वहीत असलेलं काही प्रॉब्लेम नाही ना? ठीक आहे. फक्त थोडं सुटसुटीत लिहा, उगाच लिहायचं म्हणून. नाही तर मग काय होईल, मी लिहून देतो, माझी मेहनत आणि तुमची मेहनत वाया नको जायला. चालेल? परत वाचा पण ते. हा, ठीक आहे. कुठपर्यंत आलो आपण? ठीक आहे. पुढचं आहे जंगल, जग्गी. ठीक आहे. जंगल, जंगी. ठीक आहे. जंगल, जंगी. जहागीर, जिगर. जहागीर, जिगर. अक्षर कळलं नाही तरी सांगा. जोश, जमीन, जवान. आता जवळून पण भरपूर येते बरं का. जोश, जमीन, जवान. ठीक आहे. जवान. चेहरा, चेहरा. हा, चेहरा. ठीक आहे. पुढचं आहे तराजू. तराजू, तराजू. तीर, हळू. तराजू, तीर. तीर म्हणजे काय रे? बाण. ओके. दर्या. दर्या म्हणजे काय? समुद्र. दर्याच्या किनारी. ठीक आहे, म्हणजे समुद्राच्या किनारी. ठीक आहे. तुम्ही हे गाणं ऐकलंय ना, म्हणजे किंवा शब्द ऐकलाय ना, दर्याच्या किनारी, दर्या किनारी. ठीक आहे. दिलासा, दिलासा. दिवाण, दुकान. दिवाण, दुकान. ठीक आहे. दोस्त, दोस्त. फरार. थोडे शब्द राहिले जातात, 7-8. नमुना, नामी.
नमुना, नामी, ठीक आहे. नामी, नाव, नाव म्हणजेच काय रे, नौका. नौका म्हणजे काय, नाव आणि नौका म्हणजे काय, होडी, बरोबर. निशान, निशान, नेक, नेक. रेखा, उंची बसते का पोलीस मध्ये? बसते ना. मग तुम्ही दोघी उभी राहून बघायचे समोर समोर, बसेल ना, ठीक आहे. तुझं म्हणजे हा, मग आता पुढच्या वर्षासाठी, ठीक आहे. नेक, महिना, नाही 18 नंतर भराव का? नाही, असं काही नाही. असतं का तिकडं? आणि मग पोलीसला 18 चालतं ना, मग पोलीसचा काय नाही भरलं? मग आता भरणार आहे का? ओके, काही नाही अडचण. मुलींना 50चा जरी आकडा पार केला ना तरी पोलीस होऊन जातात. आता ती आपली जी कोण झाली, मनीषा ताई, तिला 64 मार्क होते लेखीला, झाली 64. तुम्ही आताही पाडू शकता जर थोडा सोपा पेपर आला, पाडाल ना. पुढच्या पर्यंत तुम्ही 70-80 आरामात आहे, नाही का? हा, कोण 2 वर्ष काय 6 महिन्यातच जातील. आता परत 9,000 जागा येते बरं पोलीस भरतीचा. आले का बातमीला तुमच्या कानावर? हा, ठीक आहे. लिहिलं इथपर्यंत. हा, पुढच्या वर्षी पोलीस म्हणजे आपल्याला ओळखणार आहे नाही, ठीक आहे. हा, अजिबात नाही. अच्छा, ठीक आहे. बरं, असं ठीक आहे. साहेबांचे फक्त आवाज हो राहिले, खूप होतोय का नाही काय माहिती, म्हणजे साहेब काही होते अजून. ठीक आहे, पुढचं काय आहे, कुठपर्यंत आलोय? हा, जरात बोला सर. महिना, महिना, हा. आणि मराठीतून आपण मास, संस्कृत किंवा मराठी मास शब्द आहे. महिन्यानंतर पैसा, पैसा पण कुठून शब्द आलाय? फारशी. त्याच्यानंतर आहे पोलाद, पोलाद. त्याच्यानंतर आहे सात, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सफेद, सफेद. ओके, सफेद नंतर पुढचा शब्द येतो फारशी मध्ये. पुढचा फारशी शब्द आहे सही आणि फिर्याद. हे सगळे शब्द आपल्याला काय दिसतात? फारशी दिसतात. सही, त्याच्यानंतर फिर्याद, ठीक आहे. दत्त सर ते लाव त्याच्यात, म्हणजे सरांना कळेल, ठीक आहे. सफेद, त्याच्यानंतर सही, प्रॉपर आहे सर ते, म्हणजे तिकडे दिसते बरोबर. सही, हा. फिर्याद, फिर्याद परत आला का सही? ठीक आहे, मग तो लिहा. फिर्याद पण परत आला, ओके, असो. फिर्याद म्हणजे याचा अर्थ तुम्ही, म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात आलंय लगेच, ठीक आहे. त्याच्यानंतर रोज, गुलाब, पसंत. आणि कोणकोणत्या शब्दावर प्रश्न विचारलेले आहेत ते पण मी तुम्हाला सांगत जातोय, म्हणजे ते लक्षात ठेवायचे, ठीक आहे. आता फिर्याद या शब्दावरून प्रश्न आलेला आहे. फिर्याद कुठला शब्द आहे? फारशी शब्द आहे. त्याच्यानंतर गुलाब, गुलाब हा शब्द पण आलेला आहे, ठीक आहे. पुढचा आहे, शेवटचे 2 शब्द राहिलेत आपले, मस्ती. त्याच्यानंतर मेहरबानी, मेहरबानी शब्द सुद्धा आलेला आहे, ओके. मेहरबानी. मजूर, मजूर शब्द पण आलाय. चादर शब्द पण आलाय, मजूर, चादर, ठीक आहे. चादर. आता जी शेवटची जी लिंक आहे ना ती शेअर करा, ओके. सफेद, पडदा, आणि शेवटचा शब्द आहे शिपाई.
आणि शेवटी मैदान. एवढे शब्द दिसले का? हे शब्द कुठले असतील? फारशी असतील. आणि याच्यावर 2-1 प्रश्न येतातच. म्हणजे तत्सम शब्द कोणते, तद्भव शब्द कोणते, देशी शब्द कोणते, फारशी कोणते, अरबी कोणते, आपण पोर्तुगीज पण बघितले, इंग्लिश पण बघितले. तर याच्यात काय करायचं की एखादा शब्द उचलायचा, तोच शब्द रिपीट विचारतो. आता हा फिर्याद हा शब्द भरपूर वेळा विचारला, फिर्याद, किंवा मग मेहरबानी हा शब्द पण विचारलाय त्यांनी, ठीक आहे. किंवा मग पोर्तुगीज मध्ये तंबाखू, बटाटा हे शब्द पण भरपूर वेळेस विचारलेत, ठीक आहे. हापूस पण विचारलाय, फणस पण विचारलाय, ठीक आहे. असे शब्द लक्षात ठेवायचे. झालं मग फारशी शब्द कळाले. पुढचं बघू आता आपण. ठीक आहे. आता शेवटचं बघू आपण आणि थांबू. म्हणजे अरबी राहिलंय आपलं. काय राहिलंय? अरबी. अरबी भाषेतून मराठीत आलेले शब्द म्हणजे शब्दसिद्धी बघतोय आपण. शब्दसिद्धी म्हणजे काय? शब्द संपत्ती. म्हणजे इतर भाषेतून, परकीय भाषेतून म्हणा किंवा इतर प्रांतीय भाषेतून घेतलेले शब्द, त्यालाच आपण शब्दसिद्धी म्हणतोय. आणि मग अरबी भाषेतून आपण कोणकोणते शब्द घेतलेले आहेत मराठीमध्ये ते आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि मग त्यानुसार आपल्याला प्रश्न आला तर सोडवायचे, ठीक आहे. आता अरबी भाषेमध्ये बघा, अरब. आता अरब कंट्री कोणकोणते आहेत रे, माहिती आहेत का? इराण, इराक, जे जे मुस्लिम कंट्री आहेत ना, त्याला आपण अरब कंट्री म्हणतो. सौदी अरेबिया वगैरे, ठीक आहे. सौदी अरेबिया, कुवेत, ओमान वगैरे हे सगळे काय आहेत? UAE अजून म्हणतो. त्याच्यानंतर जेवढे जेवढे म्हणजे वाळवंटातील देश आहे का, तेल बिल उत्पादक, ते अरब कंट्री आहेत, ठीक आहे. मग अरबी म्हणजे हे तेच अरबी लोक, ठीक आहे. ते बघा सफेद कपडे घालतात, असं ते गोल म्हणजे ब्लॅक कलरचं असं डोक्यावर लावतं वगैरे. पगडी नाही का ते, असं गोल रिंग लावता असे व्हाईट. बुर्ज खलिफा वगैरे तिकडचे अरबी लोक, म्हणजे सौदी अरेबिया नाव ऐकलंय, दुबई नाव ऐकलंय. मग तिकडचे लोक हे. तर अरबी, मग यांच्या भाषेतून कोणकोणते शब्द आपल्या मराठीमध्ये आले ते पण आपण बघणार आहे. तर अर्ज, अर्ज किया है मैंने, म्हणजे जर कधी कधी शेरो शायरी आपण जर वाचली किंवा त्याच्यामध्ये अर्ज शब्द दिसतो आपल्याला, ठीक आहे. अर्ज. त्याच्यानंतर इनाम, त्याच्यानंतर हुकुम. हे शब्द असे आले तर हे कुठले आहेत? अरबी शब्द. मेहनत, मेहनत. त्याच्यानंतर जाहीर, जाहीर. मंजूर. आता मंजूर शब्द पण येतो बरं का परीक्षेला, तर मंजूर शब्द लक्षात ठेवा, IMP आहे मंजूर शब्द. त्याच्यानंतर शब्द हा अरबी कडून आपण घेतलाय. शाहीर शब्द आपला स्वतःचा शब्द नाहीये, ठीक आहे. शाहीर शब्द, ठीक आहे. आपले स्वतःचे कोणते शब्द होते आपण देशांमध्ये बघितले, जसं काय झालं, लुगडं, घोडा, दगड, झाड, ठीक आहे. डोळा, डोकं, हाड, हे गुडघा वगैरे, हे काय आहेत? आपले स्वतःच्या भाषेतील शब्द आहेत. मग त्याला आपण देशज भाषा शब्द म्हणू, ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्रजी भाषेतील शब्द, टेबल, त्याच्यानंतर शर्ट, पॅन्ट वगैरे, ठीक आहे. पेपर, मग हे शब्द इंग्रजी मधले शब्द. आणि हे जे बघतोय आपण अरबी, हे काय आहेत? अरबी भाषेतले. तर शाहीर हा अरबी भाषेतला शब्द आहे. त्याच्यानंतर साहेब, मालक हे शब्द सुद्धा अरबी भाषेमधून आलेले आहेत. साहेब, मालक. पुढचं आहे अक्कल. अक्कल पण अरबी भाषेतला शब्द आहे, तो आपण मराठीमध्ये ऍज इट इज उचललाय, ओके. त्याच्यानंतर अजब, अजब पण अरबी भाषेतला आहे. अदब पण म्हणजे आपण पुस्तकातून पण वाचून घेऊ शकतो, पण आपण एकदा वहीवर लिहिलं म्हणजे आपला सराव पण होईल आणि आपल्या डोक्यात पण बसतं आणि आपण स्वतः लिहिलेलं आपल्याला जास्त समजतं, ओके. अदब. अफलातून. आता अफलातून शब्द आलेला आहे परीक्षेला, त्याच्यामुळे हा अरबी शब्द आहे असं लक्षात ठेवा. आणि याला IMP करून घ्या, अंडरलाईन करा किंवा IMP लिहून घ्या तिथे, अफलातून. आता हे काय नुसतं पोलीस भरतीलाच नाही येत, MPSC ला येतं. त्याच्यानंतर तुझी कोणती परीक्षा, TET ला पण येतं, ठीक आहे. याच्यावर 1-2 प्रश्न फिक्स असतात, ठीक आहे. पुढचं आहे आग. त्याच्यानंतर इमान. इमान हा शब्द पण काय आहे? अरबी शब्द आहे. त्याच्यानंतर इमारत पण अरबी शब्द आहे, इमारत. कंदील. इमान आणि इमारत पण लक्षात ठेवा, IMP शब्द आहेत. कबूल, कबूल पण लक्षात ठेवा, कबूलवर पण प्रश्न येतो, कबूल, ठीक आहे. कबूल.
ओके, चालेल. मग सगळं लिहून घ्यायचे का मग बाकी वाचून घ्याल? ठीक आहे, एक 10-12 शब्द राहिले तेवढे लिहून घेऊ आपण. ओके, कबूल. बोर नाही झाले ना? चालेल. अरबी, अरबी लिहिते आपण, अरबी. ठीक आहे, अरबी. कमाल, कलही, कसबा. कमाल, कलही आणि कसबा शब्द पण आपण त्यांच्याकडून घेतलाय बरं का. आपल्या गावाचंच नाव आहे कसबे पाडा, कसबा. कसबा म्हणजे काय? कसबा म्हणजे हा सांग. हा बोल बोल बोल. वसवलेलं गाव वगैरे. ठीक आहे, हा कसबा म्हणजेच गाव, किंवा मग कसबा म्हणजे नियोजितपणे वसवलेलं गाव. म्हणजे एखादे बाजारपेठ वगैरे असते का, ते नियोजन केलेलं असतं ना. मग पूर्वीचे जे कसबे असायचे ना, म्हणजे बाजारपेठ वगैरे, बाजार भरायचा, किंवा मग गावालाच कसबा म्हणतो. ठीक आहे, कसबा म्हणजे गाव. ठीक आहे, तर मग हा शब्द कुठून आलाय? अरबी मधून आलाय, कसबा. ठीक आहे, आणि इमारत पण अरबी मधून आलाय. करार, कायदा, जकात, जहाज हे पण शब्द अरबी मधून आले. आता हे कोर्टामध्ये वापरले जातात. करार, कायदा. कायदा हा पण तिकडनं अरबी मधून आलाय. कायदा याला इंग्लिश मधून आपण लॉ म्हणतो. ठीक आहे, कायदा शब्द पण आपण तिकडनं घेतलाय. त्याच्यानंतर जकात, जहाज, जिद्द हे शब्द पण तिकडनं आले. एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला मी सोपी ट्रिक सांगतो. एकतर तत्सम शब्द डायरेक्ट संस्कृत शब्द असतात, म्हणजे पुष्प, कर्ण, अग्नी वगैरे, माता, पिता, विद्वान, भगवान वगैरे हे काय आहेत? संस्कृत शब्द. हे तर आपल्याला लगेच लक्षात येतं. त्याच्यानंतर तद्भव शब्द म्हणजे संस्कृत पासून तयार झालेले शब्द. तद्भव ते तुम्हाला सांगितलं मी. मग संस्कृत पासून काय? कान, फूल म्हणजे कान, कर्णपासून कान म्हणजे संस्कृत पासून बनलेले शब्द. कर्ण, पान, किंवा मग हस्त, हात, हे शब्द काय आहेत? तद्भव. हे पण आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर आपले देश शब्द तर आपल्याला माहितच येते, म्हणजे झाड, लुगडं, डोंगर, घोडा, डोळा, डोकं वगैरे हे आपले देश. मग काय होईल तुमचं? फक्त प्रॉब्लेम कुठे होईल? एकतर अरबी आणि पारशी मध्ये हेच थोडंसं तुम्हाला सेपरेट करावं लागतील शब्द. मग आपलं मग इलिमिनेशन करायचं. जर समजा देशेस किंवा तत्सम शब्द एखाद्या गटात सापडले, मग तो गटच डायरेक्ट फुली मारून टाकायची. म्हणजे हा तर ऑप्शन येऊच शकत नाही, बरोबर. मग परत पुढचा एखादा जर तत्सम तद्भव शब्द त्या गटात दिसला तरी फुली मारून टाकायची. मग उरलेला जो असतो तो उत्तर असतो. ठीक आहे, असं तुम्ही जाऊ शकता, किंवा मग तुम्ही डायरेक्ट मेन मेन शब्द लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, जहाज, जिद्द, जिल्हा. ठीक आहे, जुलूम, जुलूम. तारीख. आता तारीख शब्द परीक्षेला विचारतात बरं का, तारीख. तर हा तारीख शब्द काय आहे? अरबी शब्द आहे. जुलूम पण विचारतात, जुलूम, तारीख दोन्ही शब्द. कायदा पण विचारतात. ठीक आहे, दबदबा, तंबी, दप्तर. दबदबा, तंबी, दप्तर. आता दप्तर शब्द विचारला बरं का, दप्तर प्रिव्हियस इयर मध्ये दिसतोय आपल्याला. द राहिला का? दप्तर, दप्तर शब्द. आता दप्तर म्हणजे काय रे? दप्तर म्हणजे ऑफिसमध्ये, म्हणजे ऑफिसला शक्यतो दप्तर शब्द आहे. ठीक आहे, ऑफिसलाच दप्तर शब्द आहे. म्हणजे तिथे आपण सगळं कागदपत्र ठेवतो त्याला दप्तर. म्हणजे आपल्या पाठीवरची बॅग ते दप्तर नाही बरं का. दप्तर म्हणजे ऑफिस मधलं साहित्य. ठीक आहे, त्याला दप्तर म्हटलं गेलं इकडे. ठीक आहे, पुढचे तक्रार. तक्रार शब्द पण लक्षात ठेवा, हा शब्द पण परीक्षेला आलेला आहे बरेच वेळा. तक्रार तर अरबी शब्द आहे. तब्येत, जिथे जिथे प्रश्न आलेला असं म्हणतो ना, ते जास्त लक्षात ठेवा. कारण कधी कधी काय होतं, त्याच शब्दांचं जास्त रिपिटेशन होतं आणि बाकीचे शब्द वाचले काय नाही वाचले काय तरी फरक नाही पडत. कधी कधी काय होतं, विशिष्ट म्हणजे आपल्याला जर तो पेपर पॅटर्न कळाला ना, तर मग आपल्याला त्याच्यातलाच फायदा होऊन जातो. म्हणजे वेगळं काही करायची गरज नाही. ठीक आहे, चालेल. इथपर्यंत लिहिले. तक्रार पर्यंत आले. कुठपर्यंत आले? तब्येत. मग पुढे आहे तस्बीर. तस्बीर म्हणजे काय रे? फोटो, इमेज. ठीक आहे, तस्बीर.
जरा तस्बीर मिळतो. ते हे शब्द जरा आहे ना, म्हणजे उर्दू, फारसी, अरबी वगैरे हे गाण्यांमध्ये जास्त दिसतात शब्द. कारण काय होतं की आपले जे गीतकार जे होते ना, गुलजार वगैरे बघा, आता त्यांना तो ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ठीक आहे. तर हे लोक यांची अरबी वगैरे पकड होती आणि अरबी किंवा उर्दू वगैरे ह्या भाषेना अशा गोडवा निर्माण करतात, म्हणजे चांगल्या भाषेत. मग हिंदी पिक्चर मध्ये काय होतं की जास्तीत जास्त उर्दू शब्द दिसतात. ठीक आहे. जरा तस्बीर से निकल के सामने आत, हे गाणं ऐकलंय. ठीक आहे. तर तस्बीर. ठीक आहे. पुढचं आहे ताकद. 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 ठीक आहे. पुढचं आहे ताकीद. महत्वाचं म्हणजे वकील शब्द सुद्धा अरबी मधून आलाय. म्हणजे आपण हे पण बघितलं बघा, करार किंवा कायदा, हे पण अरबी, म्हणजे कोर्टाच्या रिलेटेड बरेच शब्द कुठून आलेत, अरबी मधून. मग ही पण ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. कोर्टाच्या रिलेटेड जर शब्द दिसला तर काय होईल, अरबी असेल तो शब्द. ठीक आहे. पुढचं आता 4, 5, 7, 8 शब्द राहिले ते आपण पटपट लिहून घेऊ. वसुली, दर्जा. वसुली, दर्जा. ठीक आहे. पुढचं आहे दुनिया. पुढचं आहे दौरा, दौलत. दौरा, दौलत. ठीक आहे. अजून पुढे आहे नकाशा, नजर, मिळकत. नकाशा, नजर, मिळकत. ठीक आहे. अक्षर नाही समजलं तर सांगा मला. मिळकत, मर्जी, हिम्मत. मर्जी, हिम्मत. हिम्मत शब्द पण तिकडनं घेतलाय. मर्जी, मर्जी पण आपण तिकडनं घेतलाय. गरीब, महत्वाचं म्हणजे गरीब शब्द हा आपला नाही बरं का, अरबांकडून घेतलाय गरीब. ठीक आहे. पण दारिद्र्य, 18 दारिद्र्य वगैरे आपल्याकडे वेगळा काहीतरी शब्द असेल, पण हा गरीब शब्द आहे ना, आपण मराठीत वापरतो ना, तो अरबी शब्द आहे. ठीक आहे. फरक, फरक पण अरबी शब्द आहे. बंदर, बंदर पण अरबी शब्द आहे. बंदर म्हणजे माकड नाही बरं का, बंदर म्हणजे जिथून जहाज जातात. ठीक आहे. बंदर, तुम्हाला वाटायचं माकड. ठीक आहे. पुढचं आहे मजबूत. मजबूत. ठीक आहे. इथपर्यंत लिहिलंय. अजून काही 2-3 शब्द आहेत ते लिहू आपण. मजबूत नंतर रद्द, द ला द, रद्द. त्याच्यानंतर शहर, शहर शब्द. शहर शब्द. हजर शब्द. हजर शब्द. शहर, हजर, हद्द. हद्द. आणि फकीर. आता हा फकीर शब्द परीक्षेला आलेला आहे बरं का. फकीर, फकीर शब्द आलेला आहे परीक्षेला. आणि अत्तर, अत्तर शब्द सुद्धा आलेला आहे. तर अत्तर आणि फकीर हे अरबी शब्द आहेत. आणि महत्वाचं म्हणजे अत्तरचा शोध सुद्धा अरबांनीच लावलेला आहे. ठीक आहे. अत्तर म्हणजे तुम्ही पाहिलंय का, मुस्लिम लोक ते गुलाबजल किंवा अत्तर खूप लावतात. तुम्ही असं आले का अनुभव तुम्हाला? जर कधी तुम्ही आपल्या समोरून एखादा मुसलमान जर गेला, मुसलमान व्यक्ती, तर असं खूप असं सेंटचा वास येतो. ते लोक अत्तर खूप लावतात. ठीक आहे. ते का लावतात, महत्वाचं म्हणजे ते आंघोळ करत नाही. हा, आंघोळ म्हणजे तेच, म्हणजे फक्त शुक्रवारी आंघोळ असते. म्हणजे जे कट्टर मुस्लिम असतात ना, ते हप्त्यातून एकच दिवस, म्हणजे त्यांच्या धर्मातच तसं सांगितलं. मग ते त्याच्यासाठी अत्तरचा वापर करतात. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूयात. आजचं आपलं लेक्चर शब्दसिद्धीवर झालं. आणि शब्दसिद्धीमध्ये कुठला पण शब्द आला, येतो ना प्रश्न, दिसतो ना, तर मग चुकायचं नाही. परत परत रिव्हिजन करत राहायची. बरोबर, डे बाय डे तुमचं मार्क वाढत जातील. आणि आपलं आता हे राहिलं फक्त स्वकीय, म्हणजे स्वभाषा, परप्रांतीय भाषा, म्हणजे कसं कन्नड, पोर्तुगीज, सॉरी कन्नड, गुजराती, अजून काय होतं, तमिळी वगैरे जे शब्द आहेत ते राहिलेत. तर ते तुम्ही वाचून घ्याल. थोडे फक्त, हे बघा एवढे इथपर्यंत. हा, किंवा मग बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकांतून वाचलं तरी चालेल. ठीक आहे. आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू सगळ्यांना. अभ्यास करा. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. ओके. काही अडचण आली तर विचारा. ओके. हो.